आज आपण ढाबा स्टाईल शेवभाजी अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत. अगदी बोटं चाटून पुसून खाल इतकी चविष्ट आपली ही भाजी घरच्या घरी तयार होते. अगदी चपाती भाकरी कशासोबत देखील तुम्ही ही खाऊ शकता. इथे आपण एक वाटण करणार आहोत. त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आणि त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं. पाववाटी सुकं खोबरं इथे कापून घेतलेलं आहे, त्याचे तुकडे केलेत. ते छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत. इथे खोबरं तुम्ही डायरेक्ट गॅसवर देखील भाजू शकता, त्यामुळे आपल्या भाजीला छान असा स्मोकी फ्लेवर येतो. इथे तुम्ही बघू शकता खोबरं छान सोनेरी रंगावर भाजलेलं आहे. ते मी काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले. आता इथे कांदे देखील आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता की आपला हा जो कांदा आहे तो छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. तुम्ही कांदा देखील डायरेक्ट गॅसवर भाजू शकता, त्यामुळे देखील आपल्या भाजीला छान अशी चव येते. आता इथे आपला कांदा जो आहे तो छान असा सोनेरी रंगावर भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण एक टोमॅटो चिरून टाकणार आहोत. इथे मी एक लाल बुंद पिकलेला टोमॅटो मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकून घेतला. 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं टाकून घेतलं. छान मिक्स करून घेतलं आणि हे सर्व जिन्नस थंड करून घेतले. आता हे सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आणि अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून हे वाटण छान असं बारीक वाटून घेणार आहोत. आता भाजी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये 2 पळ्या इतकं तेल टाकून घेतलं आणि आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घेतलं. आता आपल्याला हे वाटण परतत असताना अजिबात गडबड करायची नाही. अगदी मंद आचेवर छान असं हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. आपलं हे वाटण जितकं छान परतलं जाईल तितके छान अशी चव आपल्या ह्या भाजीला येते. त्यासाठी इथे मी अगदी 7-8 मिनटं मंद आचेवर हे वाटण छान असं परतून घेणार आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे जे वाटण आहे ते छान असं अगदी परतून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता एक 5-6 मिनटं झालेली आहेत. आणखीन 1-2 मिनटं हे वाटण मी छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे. आपलं वाटण जितकं छान परतलं जातं तितकी छान अशी चव आपल्या ह्या भाजीला येते. त्यामुळे वाटण परतताना अजिबात गडबड करायची नाही. तेल सुटेपर्यंत मंद आचेवर मस्त असं हे वाटण आपण परतून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की आपल्या वाटणाला छान अशी तरी आलेली आहे, तेल सुटलेलं आहे. याचाच अर्थ आपलं वाटण जे आहे ते चांगलं परतलं गेलेलं आहे. आता इथं आपण यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत. इथे मी 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, पाव चमचा इथं मी हिंग टाकलं. हे सर्व मसाले टाकले, तेलात परतले की थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, त्यामुळे आपले मसाले करपणार नाहीत आणि मस्त असे आपले जे मसाले आहेत ते छान शिजले जातात. इथे 1-2 मिनटं आणखीन मसाले छान परतून घेतले. त्यानंतर आपलं जे वाटण आहे त्याला छान असं तुम्ही बघू शकता की तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये चांगली तरी येण्यासाठी गरम पाण्याचाच वापर आपण या भाजीमध्ये करणार आहोत. त्यासाठी मी एका साईडला गरम पाणी करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता की जे आपले वाटण आहे ते छान असं परतलेलं आहे. आता आपल्याला जितका रस्सा हवा आहे तितकं गरम पाणी आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मला जितकं हवं आहे तितकं गरम पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण याला एक छान अशी उकळी इथे येऊन देणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान अशी तर्री आलेली आहे. मस्त अशी आपली ही भाजी तयार होते. आता या रस्सा छान असा उकळला आहे. या पद्धतीने मी झाकण ठेवलेलं आहे यावर आणि एक 7-8 मिनटं ही रस्सा आपण छान शिजून देणार आहोत. कारण यामुळे काय होतं, मसाल्यांचा सर्व चव या रश्श्यामध्ये उतरला जातो आणि अगदी चविष्ट अशी आपली ही शेवभाजी तयार होते. वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि आता आपण याच वेळेला यामध्ये शेव टाकून घेऊ शकतो एकदाच, किंवा याप्रमाणे जर एकाच वेळेला जेवणार नसाल तर या पद्धतीने प्लेटमध्ये मी रस्सा काढून घेतला आणि त्यामध्ये आपण ही शेव टाकून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की ती छान अशी आपली ही शेवभाजीचा रस्सा तयार झालेला आहे. या पद्धतीने मी प्लेटमध्ये रस्सा काढून घेतला आणि वरून शेव टाकून घ्यायची. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली ही शेवभाजी अगदी घरच्या घरी
साहित्यामध्ये मस्त अशी आपली तयार होते. अगदी चविष्ट अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे. ही तुम्ही चपाती, भाकरी कशासोबत देखील खाऊ शकता. अगदी झटपट अशी अप्रतिम चवीची आपली ही शेवभाजी इथे तयार झालेली आहे.